11व्या अध्यायात भगवान शंकराच्या अपार लीला, भक्तांवर झालेली कृपा आणि महादेवाच्या उपदेशाची महती सांगितलेली आहे. या अध्यायाच्या श्रवणाने शिवभक्तांना अद्वितीय शांती आणि आशीर्वाद प्राप्त होतात. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण. सदाशिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूतमणे शौनकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकराची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32 मस्तका भवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळदेक रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणिजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशींचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजादायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी पूर्वदत्ते ऐसे लादिजे कामिनी. सूत सभाग विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांची झाले नंदन शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव मंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवळे सर्वांदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावडी सत्य पहाणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यासिका नावडे वस्त्रभूषण. करती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परी तेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी याला पराशर.
सवे वैशिष्ट ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रति सृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्ये वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर ते पितृकैवारे समग्र जाळिले सत्र करुणिया जनमे जये सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येची राहविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक वीरांची सदटाबुणी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुकयोगींद्र तो भद्रसेनाचा कुडगुरु निर्धार घरा आला जानुनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून मने दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजियानी समग्र आरुडावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमरानोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यंतक राजस चंद्ररश्मिम सप्रकाश शय्याजिची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दासदासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेशा असोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नवे परम शिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदडे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचकमनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटिलिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे एक भद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके
आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीलामृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जान विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करून त्यांचही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदनाला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मिही 32 लक्षणी पद्मिन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढले सूर्यप्रभेहुनी आगडे तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी मनोनी वंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागरी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेच लागला अग्न जनधावो लागले चहूकडून एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तव अग्नी वाते चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते दवा माझे दिव्यलंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणुनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मावृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतले शिवध्यान हर हर शिव म्हणूनी उडी निशंक घातली सूर्यबिंब निगे उदया चढी तैसा प्रगटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी जुडजुड वाहे निर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री नीळकंठ खट्टांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांगुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांग वेशिष्ट फणीवर दशभुजामी रविती
वरचे वरी कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलून धरित हृदय कमली परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाऊनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आदिव्याधी शुधातृष विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोळ उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरूंची वणे अपारे सुरबींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागरे भक्ता कारणे निर्मिली जेथे वोसनता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमर दोघे निशेष कुक्कुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाडी विभूती चर्चुन त्याची पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतांस उद्धृतील तुम्हाते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणांहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकडिक दुःखार नवी पळेल पय प्रत्यय सदृश्य बोलावे वचन नातरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विशाहून विशेष ऐसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पुत्र पूर्ण झाली असता जानपा आजपासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला आमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहोळुनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिटी रूपवर मगरायासी पराशार सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान 16 धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूते नवती समग्र शशी मित्र नवते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्मामय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहं ब्रह्मा म्हणून्या ते ध्वनी माया सत्य तेथुनी झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया सत्वांशे निर्मिला पतिवसन रजांशे सृष्टी करता द्विन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता विदिसी म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परमपवन त्याहुणी विशेष गृह्य ध्यान भुवन त्रयत्री असेना बहुत करी हा जतन त्याहुनी अनिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पळती त्यांच्या दर्शने जीव उद्धरिती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे हा रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जान थोर जपतप ध्यान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्यांचे निदर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे येऊ इच्छिती जपतप शिवार्चन याहुनी थोर नाही जान रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणूनी वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पाडिले भानुपुत्र नगर
पाश सोडुनी यमकिंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागोई पुसोन अभिकृत्या निर्मिली दारुण. तिने कृतर्कवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदयी संचरली. त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊनी यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौन. ऐसी म्हणती जे त्या लागून आनोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभिपाकी घालावे त्यासी. रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण शोनिपाळा करी सप्तदिन. राय धरिले दृढचरण सदूद होऊनी बोलता. सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासुनी. तरी त्वाचार्यत्व करावे पूर्ण तुझे सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगती ते बोलावून आत्ताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यासध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन ज्यांची वमाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण दृष्टपती ग्रहण घेती. जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चाललो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ पुढे आणुनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपीता घेऊन. सहस्त्रघट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले. स्वधुरणीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्याही आला चंडाश. मृत्यू समये येता धरिणीस बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकरा. रुद्रोदक शिंपुण सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान वर्तली तेची सांगत. एक काळा पुरुष भयानक थोर उधर्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाळा भयंकर नेत्र खादी रांगा सारखे. तोमच घेऊनी जात असता चौके पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे. ते जे जैसे गबस्ती दिगंतरम सहारिती. भस्मांगी व्यागांबर दिसती दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविले तोडून बंधन. त्या काळ पुरुषासी धरुण करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले मग विप्रचनी गडबडा लोडे. शिवनाम गर्जते तये वेळे देवसुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर डंक गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयांची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी नादन मायेन भोदरी. असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे. षोडसान्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत आणुनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे. म्हणे यावुडे तितके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त पुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसी यती आनंद होत असता तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगुंदवनी की काक्षी क्षेत्रावरी स्वर्दुनी. की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्जीचे.
की निर्दैवासी सापडे चिंतामणी, की क्षुदिता पुढे क्षीराब्दिये धावनी. तैसा कमलोद्व नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, औताद पादिकया ध्रुवरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जान, वंद्य जे का सर्वदे. जो चतुष्टिकळ प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करतळामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोळोनी, पुनः सृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताळील शक्राधिका. तो नारद देखील तेची शनी, कुंडातुनी मूर्तिमंत निगे अग्नी. दक्षिणाग्नी ग्रहापर्त्य आवहनी, उभे ठाकले देखता. परशास्त्रादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावनी धरती चरण, ब्रह्मानंदे उचंबडले. दिव्यगंध दिव्यसुमनी, षोडपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अतिद्रियष्टता तू. त्रिभुनी गमन सर्व तुझे, काही देखिले सांग पूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तिही मृत्य नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसुतू सुता ऐका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणित होतासी भद्रसेन नंदन. त्यासी 10 सहस्त्र वर्षे पूर्ण, आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिम तुझ ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणित होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गंडांतर थोर होते. ते महत्पुण्ये निरसुनी सहज, 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडणी स्तवन करीत. हे अपर्णाधव हिमन जगमात, अपराध न कळत घडला हा. ऐसे नारद सांगता ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी. आणिक सहस्त्र रुद्र करुणी, महोत्सव करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होयत पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरिती बहुत. असो यावरी ब्रह्मासूर्त, अंतर्ध्यान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्म धन देऊन. तो शविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पुळती, त्यासी होय आयुष्य संतती. त्यासी काळन बाधेयंती, वंदोनी नेती शिवपदा. 10 कपिला दान, ऐकता पळता घडे पुण्य. केले असे अभक्षमक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांच, अनुष्ठान हेची निर्धाने. मग तो राव भद्रसेन, सुधर्म पुत्रासी राज्य देऊन. युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधान समवेग, राव जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्याना, करीती महारुद्ध तोषला. विमान बैसवुनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधी लौकी वैकुंठवास बहुत, स्वेच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदासी पाहुन, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्र समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासीन बाधी ग्रह पिळा विघ्न. पिशाच्च बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वथाई. येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. ए निंदी तो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्याची प्रसवोनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्याची संभाषण करिता, महापातक जाणीजे. ते या पुल्या गृहासी न आणावे, आपर त्यांच्या सदा न सदनासी न जावे.
ते त्यजावे जिवे भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अर्पणा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी ते ब्रह्मानंद जो जगनानंद मूळकंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत शब्द अखंड एकादशाध्याय गोड हा इति एकादशाध्याय समाप्त श्री सांब सदा शिवार्पण नमस्तु धन्यवाद।